समाधान झालं तुमचं? बरं, आता आपला व्हिडिओ महाराष्ट्र चेअरमन डेअरी फार्मच्या बाबतीत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव आपला व्हिडिओ बघत आहे. तुम्ही काय सांगता माझ्या बाबतीत? त्यांच्या बाबतीत आमचा आज 15 दिवसापासून आम्ही सांगितलं तुमचं समाधान झालं ना? आमचा स्वभाव ऐकून आम्ही आमच्यासोबत जे बोलणं चालू होतं त्या बोलण्यावर सांगितलं होतो की माणूस कसा आहे. अर्जुनराव ते आपल्याला जवळजवळ महिन्यात 15 दिवसापासून ते माझ्या संपर्कात होते. पण आपण कसं आहे, आपलं नाव झालेलं आहे महाराष्ट्रात, आपण त्या विश्वासाला कधी कदापि तडा जाऊन देत नाही आणि शेतकऱ्याला आपण सर्व मार्गदर्शन करत असतो. आपण तिला चारा काय घालणं, तिला जर काही अडचणी आल्या, तिचं भांडं आलं, तिचा सडाचा काही प्रॉब्लेम झाला, ह्या छोट्या गोष्टी हे शेतकऱ्याला माहीत नसतं आणि आपलं कर्तव्य असतं. आपण शेतकऱ्याला आपल्याला जेवढं ज्ञान आहे ना, आपण तेवढं शेतकऱ्यांना पण चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे. आणि शेतकऱ्याचा जर दूध धंदा वाढला तर त्याच्यात आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो. आज तिने आपल्याकडून एक म्हैस चालवली, आज ते काय म्हटले पुढच्या वेळेस मी येणार, मी स्वतः येणार पण नाही, मी सांगणार चेअरमन साहेब आम्हाला 2 म्हशी पाठवून द्या. म्हणजे इतका शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास निर्माण झाला आणि त्या विश्वासाला पात्र राहून आपण सुद्धा चांगल्या प्रतीचं, त्यांना सुद्धा चांगल्या प्रतीचा खात्रीचा माल आपण द्यायचा आणि त्याच्यातूनच आपलं सगळं आपल्याला सुद्धा 2 रुपये त्याच्यातून मिळतात आणि गॅरंटीचाच माल द्यायचा. आता त्यांच्या समोर म्हैस पिळली मूर्खी, त्यांना मूर्खी सुद्धा मी शिकवली कशी बांधायची, सगळ्या अडचणी त्यांना येणे एवढं पण सांगितलं. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला तर मला एनी टाइम फोन करा. तुम्हाला तिला खुराक काय दिला पाहिजे, तिला चारा काय दिला पाहिजे, आपण सगळ्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन. आता ती माहिती चालली यवतमाळ. चला दादा.